नमस्कार मंडळी, मी शरद स्वागत करतोय तुमचं यावल या ठिकाणी। तर जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल या ठिकाणी आलो आहे। मी भुसावळ ते शिरपूर या गाडीत प्रवास करत मी आता यावलला पोहोचलो। बस स्टँड छोटंसं वाटतं एकदम, म्हणजे 3च फ्लॅट क्रमांक आहे, 3 पत्र्याचं साध्या प्रकारचं असं बस स्टँड आहे। पण परिसर तसा छान आहे आणि वातावरण पण चांगलं आहे। पण पाहूया गाड्या किती लागतात या ठिकाणी आणि कोणकोणत्या गाड्या लागतात। सकाळचे 5:52 झाली। ह्या गाडीत मी आता आलो भुसावळवरून 19 किलोमीटरचं अंतर पार करत यावलपर्यंत, आणि ही गाडी आता शिरपूरमध्ये जाते। 98 किलोमीटरचं अंतर आहे। दुसरी गाडी इथली जळगावसाठी, यावल जळगाव, यावल टोनगाव टांबुर्णी विनगाव जळगाव। सहा वाजताची यावल नवापूर वापी गाडी लागली आहे। आंतरराज्य प्रवास आहे, खानदेश ते गुजरात, मार्गाईचा चोपडा अमळनेर धुळे। 6 वाजताची यावल सौखेडा गाडी लागली। विरावली देगाव सौखेडा ही गाडी असते दर अर्ध्या तासातून यावल ते सौखेडा। बस स्टँडच्या आवारामध्ये एक मंदिर आहे, काळ भैरव मंदिर, यावल बस स्टँड। जागृत देवस्थान काल भैरव। यावल ते चिनावत गाडी चाललेली आहे, 6:30ची गाडी यावल चिनावल। यावल अळगाव निघून चाललेली आहे। यावल अळगाव, यावल भुसावळ चाललेली आहे। भुसावळसाठी गाडी भरत आहे, पाहू शकता तुम्ही। हा रूट रेग्युलर आहे आणि अर्ध्या तासातून भुसावळसाठी आणि जळगावसाठी गाडी असते। यावल ते भुसावळ, यावल ते जळगाव। सकाळी सकाळी लोकांची कामाची वर्दळ आहे। काहीतरी बोरावर टाकरखेळा गाडी लागली 25:42 आणि वाजले 6:30। सात वाजत आले। बडोदा गाडी लागलेली आहे, अक्कलकुवा शिरपूर शहादा बडोदा अक्कलकुवा मार्गे ही। आणि इकडे भुसावळ गाडी रेग्युलर, यावल भुसावळ। काळातली पडकी विहीर आहे या ठिकाणी, आणि विहिरीत अंधार दिसते। काही पाणी नाही आहे, कचरा आहे, सगळा कचरा जमा झालेला आहे। 7 वाजलेले आहेत सकाळचे, आणि रावेर ते शहादा गाडी रावेरून आली आता यावल चोपडा शिरपूर आणि शहादा। 7:30 झाले। यावल ते माहूरगड, मलकापूर मुक्ताईनगर, बुलढाणा वाशिम पुसद माहूरगड, पुढे वाशिम पुसद आणि नंतर माहूरगड। मुक्ताईनगर पासून पण हा रूट आपण बघितलेला आहे। सावदा फैजपूर साठी गाडी चाललेली आहे 7:30 वाजताची, सावदा फैजपूर। इकडे लोकल रूट आहे यावल वडरी यावल, आणि इकडे यावल पाल हिरोदा पाल लागलेली आहे, आणि इकडे सौखेडा गाडी। सकाळचे 7:30 वाजलेले आहे। गाडी पुण्यासाठी लागलेली आहे, यावल संभाजीनगर पुणे, मार्गाईचा भुसावळ जामनेर पहूर सिल्लोड नगर छत्रपती संभाजीनगर नगर आणि पुणे। 7:45 वाजले। गाडी लागली रावेर ते कल्याण, आणि मार्गा या गाडीचा यावल चोपडा अमळनेर धुळे मालेगाव नाशिक कल्याण। आणि इकडे चोपडा ते भुसावळ गाडी, आणि इकडे लोकल रूट आहेत। आणि एक काकांची ड्युट्या संपल्या, आता निवृत्ती झालेली आहे यांची सगळ्यांची। सकाळचे 7:45 वाजले। एक नवीन रूट समोर आहे, यावल नाशिक पालघर, यावल अमळनेर धुळे, नाशिक मालेगाव जव्हार पालघर।
तास लागलेली गाडी यावलला मळनेर. पालघर निघून गेलेली. यावलवरून सुटणारी 8 वाजताची लातूर गाडी लागलेली आहे. खानदेश ते मराठवाडा असा प्रवास आहे. यावल, जालना, लातूर. मार्गाचा यावल, बिनगाव, जळगाव, सिल्लोड, जालना, बीड, गेवराई, अंबेजोगाई आणि फायनल लातूर. समोर पाहू शकता यावल ते शिरागडसाठी गाडी लागलेली आहे 8 वाजताची. यावल शिरागडसाठी गाडी धुळे, चोपडा, रावेर गाडी. धुळ्याहून आलेली रावेरला जात आहे गाडी. फैजपूर, सौदा, रावेरसाठी गाडी चाललेली आहे. धुळे, चोपडा आणि रावेर असा मार्ग आहे इथं. यावलचा व्हिडिओ घ्या तुमच्यासाठी खास यावलचा व्हिडिओ. सकाळच्या 6 वाजून तर 8 वाजले. आता 2 तास झाले इथं येऊन. आता काहीतरी चहा नाश्ता करतो आणि बाकीचं काम नंतर. वडापाव घेतला आपण आता. वडापाव चला, चहा नाश्ता झाला. 5चा चहा आणि 15चा वडापाव. जशी पैसे तशी चव. पाहू शकता मित्रांनो यावल ते पुणे गाडी लागली संभाजीनगर मार्गे. बाकीचे जे मार्ग आहे ते जळगावहून आहे. जळगाव, विंदगाव, जळगाव, पुढे मग छत्रपती संभाजीनगर, नगर, शिरूर, पुणे. सकाळचे 8:45 वाजले. अक्कलकुवासाठी गाडी लागली. बऱ्हाणपूरहून आलेली ही गाडी. बऱ्हाणपूर, रावेरवरून. पुढे आता ही चोपडा, शिरपूर, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा अशी जाणार आहे. आंतरराज्य प्रवास. वाडासाठी गाडी लागली. वाडा 9 वाजता गाडी लागलेली आहे. 3480 भुसावळ. या आकाशी कलरवाली चालली शिरपूर ते भुसावळसाठी चालली. आणि इकडे उदना गाडी लागलेली आहे. यावल, उदना. यावल कल्याण लागलेली गाडी 9 वाजताची. यावल कल्याण. इकडे यावल, वाडा, भिवंडी, वाडा. 9 वाजलेले आहे. आणि पुढची गाडी आपली यावल, हरिपुरा. आणि इकडे लागली आपली धुळे, बऱ्हाणपूर. चोपडा, यावल, रावेर आणि बऱ्हाणपूर. आता याच्यानंतर रावेर, बऱ्हाणपूरसाठी जातात गाडी. तर मंडळी बऱ्हाणपूर इथून 62 किलोमीटर आहे यावल ते बऱ्हाणपूर. तर मंडळी आपण सध्या अशा भागामध्ये फिरतो. खानदेश म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश 3 राज्यांचा संगम या भागामध्ये खास करून पाहायला मिळतो. काय फास्ट गेली ती गाडी, फास्ट एकदम. इथं निंबाच्या झाडाखाली ज्या गाड्या लागतात त्या रेग्युलर रूट म्हणजे जळगाव, विंदगाव मार्गे आणि भुसावळ इकडचे लोकल रूट. 9:30 वाजता झाले. भुसावळ, यावल, चोपडा गाडी पाहू शकता. तर मंडळी आपल्या चॅनलवर शिरपूर बसस्टँडचा व्हिडिओ आणि चोपडा बसस्टँडचा व्हिडिओ आहे. एकदा चेक करून. 9:15 वाजले सकाळचे. आणि यावल, पिंपरी गाडी लागली. बोरावल, भालचू, पिंपरी. टाईम झाला मंडळी 9:20 आणि गाडी पालसाठी चालली आहे. चोपडा, यावल, पाल. 9:30 वाजले सकाळचे. आणि परत एकदा लागलेली आहे सौदा, फैजपूर, बऱ्हाणपूर, यावल, बऱ्हाणपूर. पुण्यासाठी 3री गाडी लागली. यावल, पुणे. 9:30 वाजले. भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, शिरूर, पुणे. गर्दी पाहू शकता. आणि ऊन पण आता तापायला लागलाय. बऱ्हाणपूर, सुरत. बऱ्हाणपूरहून सुरतला चाललेली ही गाडी आहे. 27 भुसावळ, जळगाव, बर्दापूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, चोपडा, शिरपूर, नंदुरबार, नवापूर, सुरत असा पुढचा मार्ग आहे या गाडीचा. आता भुसावळ, जळगाव, बर्दापूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, शिरूर. तर मित्रांनो ऑलमोस्ट 10 वाजत आले. आणि आता आपल्याला जायला पाहिजे. इथं जो किल्ला आहे निंबाळकर राज्य किल्ला त्याच्याकडे तिकडे जाऊया. आता इकडे तो ऑटोवाला नुसते किल्ल्यावर नेऊन द्यायचे 50 रुपये बोलला. आणि मॅपवर तर 1.25 किलोमीटर, 1 ते 1.25 ते 1.5 किलोमीटर असेल एवढंच दाखवतो. तोपर्यंत आपल्याला पायी जायला परवडते नाही का. तर मंडळी शेवटी पायी चालत चालत मी आत्ता किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे. आणि हा पाहू शकता भुईकोट किल्ला आहे राजे निंबाळकर यांचा यावलचा.
तर हे गडी आहे, पाहू शकता तुम्ही, गोल आकार आहे एकदम. आणि हे बोर्ड आहे, बोर्डावर तर काहीच राहिलेलं नाही आहे. तर हे पाहू शकता, इकडे प्रवेशद्वार आहे. मी पण असा व्हिडिओमध्येच हा किल्ला पाहिला होता अगोदर आणि प्रत्यक्षात आलोय, म्हटलं चला यावलला आलोय तर आता वरती चढतो आणि तुम्हाला किल्ला कसा आहे ते थोडक्यात दाखवतो. राजे निंबाळकर यांच्या घराण्यातला हा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो अजून आहे, बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी नाही आहे, काही ढासळला आहे. तर पाहू शकता तुम्ही, यावलचा किल्ला म्हणून हा प्रसिद्ध एक वास्तू आहे, इतिहासातली नोंद आहे या ठिकाणी. पाहू शकता चारी बाजूने अशी संपूर्ण तटबंदी आहे. या आहे आपल्या सोबती कोणतरी इथं अगोदर. इथं पण एक हौद आहे आणि ते गोल गोल घुमट काय आहे काय माहिती. काय नाही बाबा, आलो किल्ला बघायला. शूटिंग चालू आहे किल्ल्याचं. हे पाहू शकता तुम्ही, बुरुज तोफीतून मारा करण्यासाठी दिसते हे. आणि इकडे हे पूर्ण यावल शहराचं तर त्या एका मित्राला विचारलं मी, काही इतिहास वगैरे आहे का किल्ल्याचा, तर त्याला इथला स्थानिक असून सुद्धा काही माहिती नाही, काही फारसा इतिहास नाही असं तो सांगितलं. म्हणजे राजे निंबाळकर यांचा घराण्याचा किल्ला आहे बस, एवढंच, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. तर जे असेल ते शेवटी ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याची जपणूक केली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे आणि जसं आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये असे कित्येक भरपूर किल्ले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहे आणि त्यांचा आपल्याला जे ठेवा आहे हा ठेवा आपण जपला पाहिजे. किल्ल्याच्या साईडनं जर बघितला तर यावल शहराचा नजारा कैसा अशा प्रकारे दिसतो. छोटे छोटे मुलं पण येतात या ठिकाणी पाहायसाठी. हे का हौद आहे का, हौद आहे का हा, काय काय माहिती असं. यावलचा किल्ला, यावलचं बस स्टँड, यावल बाबतीत जे काही मनात होतं किंवा आपण पाहिलेलं नव्हतं, मी ॲक्च्युअलमध्ये खरंच यावलला या ठिकाणी आलो नव्हतो. आता आजच्या व्हिडिओमध्ये मला पण समजलं आणि माझ्यासोबत तुम्हाला पण समजलं की यावलचा किल्ला कसा आहे, यावलचं बस स्टँड, कोणत्या कोणत्या गाड्या लागतात, तर याची आपल्याला सगळी माहिती मिळाली. चला तर आता मी घर वापसीसाठी रेडी होतो आणि पुन्हा जातो बस स्टँडवरती. तिथून मला परत भुसावळसाठी गाडी पकडायची आहे. 11 वाजत आले आहे, बस स्टँड वाजता आपण परत आलो. हरिपुरा गाडी आहे आणि हेच रूट आहे सगळे आता जे आपण सकाळी पाहिले ते, त्याच्यामुळे दिवसभर थांबण्यात काही आता अर्थ नाही आहे. 11 वाजले आणि सिंदखेडा भुसावळ अकोला अशी गाडी लागली. पण आता जागा मिळते की नाही काय माहित, जाऊ दुसऱ्या गाडीत, मिळाली तर ठीक.